नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे जानकीने आपल्या हुशार बुद्धीने संपदला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर इथे आता त्याच्याकडून सत्य वधून घेतल्यानंतर सयाजी विखे पाटीलच खरा बॉस असल्याचं सत्य समोर आलेलं असतं आणि हे आता सत्य तिने ऋषिकेशच्या समोर आणून दिलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे मेडिकल रिपोर्टच्या आधारे एक गोष्ट समोर आलेली असते, म्हणजे शर्वरी आणि विक्रांत या दोघांचे मेडिकल रिपोर्ट केलेले असतात. त्याच्यामधून शर्वरी आणि विक्रांत दोघेजण कधीही आईबाबा होणार नाहीत हे आता रिपोर्टमुळे पुढे आलेलं असतं. त्यामुळे शर्वरीला आणि विक्रांतला खूप मोठा धक्का हा बसलेला असतो. या सगळ्यातून आता जानकी कशा पद्धतीने मार्ग काढणार हे बघणं आता रंजकदार होणार आहे. तर इथे प्रेक्षकांनो, आता जानकीने संपदला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर नक्की पुढील भागामध्ये कशा पद्धतीने चढ उतार येणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे आता शर्वरीला बाळ होत नाही आहे म्हणून तिची सासू तिला इथे बसता उठता टोमणे मारते. तेव्हा शर्वरी तिच्या सासूला म्हणत असते की तुम्हाला बाळ हवंय ना, होईल ना, तुम्ही फक्त इथे मला मानसिक त्रास देऊ नका. काही कपलला थोडं उशिरा मूल होतं म्हणून काय झालं, थोडे वर्षमध्ये जातील पण मलाही बाळ होईल ना. तेव्हा इथे आता माझी आणि विक्रांतची मेडिकल ट्रीटमेंट सुरू आहे. याच्यामध्ये जर आपण मेडिकल ट्रीटमेंट घेतली तर काही चुकीचं आहे असं मला नाही वाटत. खूपसे कपल घेतात, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो. तेव्हा तिची सासू आता तिला रागानेच बोलत असते, म्हणजे माझ्या बोलण्याला काही मान नाही, मी जे काही सांगते माझं ऐकायचं नाही, असं आता शर्वरीची सासू तिला म्हणत असते. तेव्हा शर्वरीचा ती वारंवार अपमान करत असते. सकाळी लवकर उठायचं, थंड पाण्याने आंघोळ करायची आणि इथे आता लगेचच ओल्या अंगाने देवाची पूजा करायची. त्याचबरोबर गाई आणि वासराला नमस्कार करायचा. ह्या जुन्या गोष्टी आता ती शर्वरीला करायला सांगत असते आणि शर्वरीचा त्या जुन्या गोष्टींवरती काही विश्वास नसतो, कारण तिचा सायन्सवर विश्वास आहे, तिचा डॉक्टरांवरती विश्वास आहे. त्यामुळे त्या दोघींमध्ये आता ताण निर्माण झाला आहे, तणाव निर्माण झाला आहे आणि वारंवार वादसुद्धा होत आहेत. आणि याच्यामध्ये आता शर्वरी मानसिकदृष्ट्या स्टेबल नाही आहे, कारण तिला त्रास होतो आहे तिच्या बोलण्याचा. विक्रांत आपल्या आईला समजावतो आहे पण आई काही ऐकायला तयार नाही आहे. त्याच्यामुळे विक्रांत आणि शर्वरी दोघेही टेन्शनमध्ये आहेत, तणावामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये आता त्यांनी जे काही मेडिकल रिपोर्ट केलेत ते सुद्धा येणार असतात. आणि प्रेक्षकांनो, मेडिकल रिपोर्ट आलेले असतात. त्याच्या आधीच विक्रांतची आई त्याला म्हणालेली असते, त्या मेडिकल रिपोर्टमध्ये बघते ना आता काय आलं आहे ते, जर त्याच्यामध्ये शर्वरीमध्ये दोष आहे हे जर मला कळलं की बघ मी काय करते ते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, शर्वरीच्या रिपोर्टमध्ये जर दोष आला तर मग मात्र मी तुमचं काही ऐकणार नाही आहे, मग मी जे सांगेन तेच करावं लागेल. कदाचित विक्रांतची आई त्या विक्रांतचं दुसरं लग्नसुद्धा करू शकते, कारण तिला काही झालं तरीसुद्धा घराला वारस हवा आहे, तिला नातवंड हवं आहे, म्हणून ती आपल्या मुलाचं आता लग्न लावायला निघाली. तेव्हा इथे शर्वरी आधीच टेन्शनमध्ये असते. ती तिच्या नवऱ्याला म्हणत असते की तुझी आई इथे आल्यापासून ती मला वारंवार टोमणे देते, तू काहीच बोलू नकोस. अरे त्या बोलतात ना, समोर बोलू दे नाहीतर मागोरी, मला कळतंच रे, कारण ते हळू कुठे बोलतात, कानावरती हात घेतला ना तरी त्यांचा आवाज ऐकू येईल. अशाने वारंवार वाद तर होतच असतात. पण इथे विक्रांत आता रिपोर्ट आल्यानंतर टेन्शनमध्ये आलेला असतो, नक्की काय असणार आहे याच्यात. तेव्हा रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी बोलावलेलं असतं. तिथे गेल्यानंतर एक खूप मोठं सत्य त्यांना कळतं की इथे आता दोघांमध्येही कॉम्प्लिकेशन्स आहेत. शर्वरीच्या रिपोर्टमध्ये आता ती कधीच आई होणार नाही आहे हे कळलेलं असतं. त्यामुळे शर्वरीला आता खूप मोठा धक्का बसलेला असतो. प्रेक्षकांनो, ती आई होणार नाही आहे कारण खूपच जास्त कॉम्प्लिकेशन्स असल्यामुळे ती आता कधीच आई होणार नाही आहे हे सत्य डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, ऐश्वर्याने सांगितल्याप्रमाणे संपत इथे आता सौमित्रबद्दल ऋषिकेशच्या मनामध्ये गैरसमज निर्माण व्हावा यासाठी पुरेपूर प्रयत्न करतो आहे. पण संपत घाबरलेला असतो. संपत म्हणतो की मला जर पोलिसांनी पकडलं तर काय होईल माहिती आहे ना, पोलीस मला अरेस्ट करून घेऊन जातील आणि मग काय काय लागेल माझ्या हाती. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, अरे तू कशाला काळजी करतो आहेस, आमची ओळख आहे ना, मी आणि माझे वडील आम्ही तुला सोडून आणू ना, पोलिसांनी नेलं तर नेलं, अजिबात घाबरायची गरज नाही आहे. तेव्हा इथे आता संपत म्हणतो की ठीक आहे, तुम्ही आहात ना माझ्याबरोबर,
मग मी इथे तुम्ही सांगितलेलं काम अगदी 100% करणार. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याने सांगितल्याप्रमाणे ती आता म्हणते की प्रॉपर्टीचे पेपर मी तुला आणून देणार. तेव्हा ऐश्वर्याचं संपत बरोबरचं बोलणं जानकीने ऐकलेलं असतं. तेव्हा जानकी म्हणते, अच्छा, म्हणजे माझ्या कपाटातून प्रॉपर्टीचे पेपर घेऊन हे संपतला देणार आहे का? आता मला हिच्यावरती बारीक लक्ष ठेवायलाच हवं. तेव्हा इथे ती जेव्हा आता कपाटामध्ये ते पेपर शोधायला जाते, जानकी फोनवरती बोलत त्या ठिकाणी येते आणि म्हणते, ऋषिकेश, तुम्ही माझ्याशी बोलत नाही ना, मग मला फोन का केला? हे आता सगळं जानकी नाटक करत असते आणि ती बोलता बोलता म्हणते की प्रॉपर्टीचे पेपर मी कपाटामध्ये जपून ठेवलेत, पण आपल्या रूममधल्या कपाटामध्ये नाही. एवढी मोठी जबाबदारी मला व्यवस्थित पार पडायला नको का? ते प्रॉपर्टीचे पेपर मी अडगळीच्या खोलीमध्ये जे आपलं वडिलोपार्जित जे कपाट आहे ना, त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे आणि म्हणूनच त्याची चावीसुद्धा कुणाकडेच नाही आहे. कुणाला कळणारसुद्धा नाही की त्याच्यामध्ये मी प्रॉपर्टीचे पेपर ठेवलेले आहेत. तेव्हा इथे जानकी हे सगळं मुद्दामून बोललेले असते, जेणेकरून ऐश्वर्या अडगळीच्या खोलीत जाऊन ते प्रॉपर्टीचं पेपर शोधण्याचा प्रयत्न करायला हवं आहे म्हणून. आणि इथे आता ऐश्वर्याला वाटतं की जानकी जे बोलले ते खरंच आहे. तेव्हा ऐश्वर्या अडगळीच्या खोलीत जाते आणि म्हणते की वडिलोपार्जित कपाट म्हणजे हेच असेल का? तेव्हा ती कपाटाचा दरवाजा उघडते आणि म्हणते की पण याच्यामध्ये प्रॉपर्टीचे पेपर कुठे आहेत? तेव्हा तिला जानकीच्या येण्याचा आवाज ऐकू येतो. तेव्हा ती लगेच कपाटामध्ये जाते आणि लपून बसते. कपाटाचा दरवाजा बंद करून घेते. तेव्हा जानकी बाहेरून आता कुलूपच लावून घेते आणि ते पार्सल ती आता तिच्या वडिलांच्या घरी सारंगला सोडायला सांगते. म्हणते की हे कपाट आहे ना, ते सयाजी विखे पाटीलला घेऊन जा, त्यांना खूप आवडेल, जुनं मॉडेल आहे ना म्हणून. तेव्हा सारंगला खूप आनंद होतो की जानकीने माझ्या सासऱ्यासाठी हे कपाट काढून ठेवले. तेव्हा आता कपाट उघडल्यानंतर आतमध्ये कोण असते तर ऐश्वर्या. तर इथे ऐश्वर्याला कळलेलं असतं की जानकीने मला चांगला माझा पचका तयार केला आहे. इथे आता जानकी विचार करत असते की ऐश्वर्या प्रॉपर्टीचे पेपर का शोधत होती? नक्की हिचं चाललंय तरी काय? सकाळी सौमित्र भाऊजींचा फोन यांनी उचलला तेव्हा हे सुद्धा रागवले होते. नक्की काय झालं असेल? तेव्हा इथे आता जानकी सौमित्रला म्हणते की भाऊजी काय झालं हो? म्हणजे प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला कोण माणूस भेटायला येतो आहे? तेव्हा इथे सौमित्र म्हणतो की आहे एक माणूस, तो सारखा मला बोलवते, पण त्याच्याकडे प्रॉपर्टीचे व्यवस्थित पेपरच नाही आहेत. तेव्हा जानकीला वाटतं की नक्की हे सगळं काय चाललं आहे? ही ऐश्वर्या काही नवीन डाव खेळायचा प्रयत्न करते का? तेव्हा प्रेक्षकांनो, एक महत्त्वाची गोष्ट घडते. ज्या वेळेला इथे सौमित्र त्या क्लायंटला भेटायला जातो तेव्हा जानकीसुद्धा त्या ठिकाणी पोचलेली असते आणि ती सौमित्रबरोबर संपतला बघते. तेव्हा इथे जानकी धावत पळत येते आणि म्हणते की सौमित्र भाऊजी, अहो या माणसाबरोबर तुम्ही काय करताय? तेव्हा संपत तिथून पळून जात असतो. तेव्हा इथे जानकी त्याचा पाठलाग करते आणि सौमित्रसुद्धा त्याचा पाठलाग करतो. दोघेही त्याला पकडतात. जानकी म्हणते, सौमित्र भाऊजी, हा तोच माणूस आहे ज्याने आपल्या नानांना किडनॅप केलं होतं. हा तोच तर माणूस आहे. तरी ते गण्यासारखा आता ऋषिकेशला भेटायला येत असतो. ऋषिकेशला काय माहिती गण्या डबल गेम खेळतोय ते. गण्या आता सारखा म्हणत असतो की जो माणूस आहे ना, जो बॉस, त्याला आता संपत भेटायला जाणार आहे. पण इथे आता ऋषिकेशला माहिती नसतं की ऋषिकेशच्या मनामध्ये सौमित्रबद्दल गैरसमज निर्माण व्हावा म्हणून इथे ऐश्वर्या हे प्रयत्न करते. गण्याला तिथे वारंवार पाठवते. तेव्हा इथे आता जानकीने संपतला पकडलेलं असतं. संपतचं खरं सत्य जानकी इथे सौमित्राला सांगते. जानकी म्हणते, सौमित्र भाऊजी, ऐश्वर्याचा प्लॅन आहे. अहो हा सारखा तुम्हाला भेटायला येतो. तुम्हाला माहिती आहे का, मी ऋषिकेशच्या मोबाईलमध्ये त्या संपतचा फोटोसुद्धा बघितला होता आणि म्हणूनच मी इथे आले होते. अहो पाठमोरे मी हा फोटो बघितला तेव्हाच मला कळलं होतं हे तुम्ही आहात, म्हणून मी तुमचा पाठलाग करत इथपर्यंत आले होते. तुम्ही सकाळी म्हणालात ना की एका क्लायंटला जमिनीच्या म्हणजे कामासाठी भेटायला जातोय म्हणून. एका प्रॉपर्टीच्या केस संदर्भात तुम्ही भेटायला जेव्हा निघालात ना, तेव्हा ऐश्वर्या काहीशी वेगळीच वागत होती. ती लगेचच जाऊन तिने एका माणसाला फोन केला आणि ती म्हणत होती की काम झालंच पाहिजे, त्याची वाट लागलीच पाहिजे. कारण ऐश्वर्याचं बोलणं आता जानकीने ऐकलेलं असतं. त्यामुळे इथे जानकी सौमित्रचा पाठलाग करत त्या ठिकाणी पोचलेली असते. तेव्हा इथे संपत आता कधीही ऑफिसला जात नसतो सौमित्रला भेटायला. तो त्याला बाहेरच बोलवत असतो, जेणेकरून सौमित्रबरोबर संपतचे फोटो निघावे म्हणून. कारण गैरसमज पसरवायचा आहे ना. तेव्हा इथे सौमित्रचे आणि त्याचे वारंवार फोटो काढलेले असतात. तो फोटोसुद्धा जानकीने ऋषिकेशच्या मोबाईलमध्ये बघितलेला असतो आणि त्याचबरोबर इथे ऐश्वर्याने सुद्धा सारखा संपतला फोन केलेला असतो. त्याच्यावरून ती म्हणत असते की आता जो तुला भेटायला येतोय, काम झालं पाहिजे, त्याची वाट लागली पाहिजे.
असं हे बोलणं आता जेव्हा जानकी ऐकते तिला कळतं ऐश्वर्या काहीतरी मोठा प्लॅन करते ऋषिकेश आणि सौमित्रच्या विरोधामध्ये. तिला बहुतेक कळलंय की ऋषिकेश त्या बॉसला शोधण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणूनच इथे आता सौमित्र भाऊजींवरती नाव येण्यासाठी तिने हे सगळं प्लॅनिंग तर केलं नसेल ना. आणि मग इथे आता जानकीला आठवतं की ज्या वेळेला इथे आता फोन उचललेला असतो ऋषिकेशने तेव्हा तो बॉस बॉस असं म्हणालेला असतो आणि जेव्हा इथे आता पुन्हा एकदा सौमित्रचा फोन आलेला असतो आणि तेव्हा जानकीने फोन उचललेला असतो तेव्हाही तो संपत मुद्दामून त्याला बॉस बॉस म्हणत असतो. तेव्हा इथे जानकी म्हणते की सौमित्र भाऊजींना बॉस म्हणायची गरज काय, नक्कीच काहीतरी गडबड आहे. ऐश्वर्याला कळलं असेल का की ऋषिकेश सयाजी विखे पाटीलला शोधण्याचा प्रयत्न करतायत. नानांच्या किडनॅपिंगच्या मागे त्या सयाजी विखे पाटीलचा हात आहे हे ऋषिकेशला कळलं आहे आणि ऋषिकेश त्या बॉसचा शोध घेत आहेत हे मला वाटतं ऐश्वर्याला कळलं आहे आणि म्हणूनच सगळा आळ सौमित्र भाऊजींवरती यावा म्हणून इथे ऐश्वर्या प्लॅनिंग करत आहे. तेव्हा इथे आता बऱ्याचशा गोष्टी जानकीच्या समोर आलेल्या असतात. जानकीला आता स्पष्टपणे कळतं की इथे ऐश्वर्याला कळलं आहे की ऋषिकेश सयाजी विखे पाटीलला शोधण्याचा प्रयत्न करतायत म्हणूनच संपतला पकडण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणूनच आता सयाजी विखे पाटीलवरती नाव येऊ नये म्हणून तिने सौमित्र भाऊजींना फसवण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हाच तिला प्रॉपर्टीचे पेपर हवे होते म्हणजे हे सगळं सौमित्र भाऊजींनी केलं आहे हे तिला ओरडून ओरडून सगळ्यांना सांगता यायला हवं म्हणून. आणि ऋषिकेशच्या मनामध्ये सुद्धा आता इथे सौमित्र भाऊजींविषयी गैरसमज निर्माण व्हावा म्हणून हे सगळं करण्यात आलं असेल. तेव्हा जानकी म्हणते की चला सौमित्र भाऊजी पोलिसांना बोलवा, ह्याला आत्ताच्या आता अरेस्ट करू दे. संपत म्हणतो मला काही करू नका हो, मला काही करू नका, थांबा मला फोन करू द्या. तेव्हा जानकी म्हणते कुणाला फोन करतोयस तू. तेव्हा संपत म्हणतो माझ्या बॉसला. कोण आहे तुझा बॉस, सौमित्र भाऊजींना का बॉस म्हणत होतास तू. तो म्हणतो नाही हो असंच म्हणत होतो, ते वकील आहेत ना. जानकी म्हणते मग वकील साहेब म्हणा ना, बॉस म्हणायची काय गरज होती तुम्हाला, मुद्दामून करताय का हे सगळं, कुणाच्या सांगण्यावरून करताय ते आत्ताच्या आत्ता सांगा. तेव्हा जानकीने पोलिसांनाही फोन केलेला असतो आणि त्याचबरोबर इथे आता संपतचा मोबाईलसुद्धा काढून घेतलेला असतो. त्याच्यामध्ये आता कॉल लिस्ट चेक केल्यानंतर जास्तीत जास्त फोन हे ऐश्वर्याला केलेले असतात आणि सयाजी विखे पाटीलला केलेले असतात. तेव्हा जानकीला कळतं की हे दोघेजणं मिळालेले आहेत म्हणून आणि सौमित्र भाऊजींना आणि ऋषिकेशला फसवण्याचा प्रयत्न करत होते म्हणून. तेव्हा इथे आता जानकी आणि सौमित्रने संपतला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याच्याकडून आता चांगली विचारपूस करून घेण्यात येते. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की कुणाला काही सांगायचं नाही. जानकी म्हणते संपत आता बोलला नाहीस ना तू, कारण तू नानांना किडनॅप केलेस हे मी माझ्या डोळ्याने बघितलं आहे आणि तेव्हा मी तिथे एकटी नव्हते, गुलाबदादा होते आणि गावकरी मित्रसुद्धा होते. तेव्हा त्यांनासुद्धा विचारायला आणि इथे कोर्टामध्ये साक्ष द्यायला मी बोलवणारच. तेव्हा आता खरा गुन्हेगार कोण आहे त्याचं नाव सांगा, नाहीतर तसेही तुम्हाला शिक्षा होणारच आहे आणि मी तुम्हाला इथून अजिबात बाहेर काढू देणार नाही कुणालाच, कारण नानासाहेबांनी सुद्धा तुम्हाला बघितलं आहे आणि मी सुद्धा तुम्हाला बघितलं आहे. तेव्हा खरा गुन्हेगार कोण आहे त्याचं जर नाव सांगितलं तर तुम्हाला इथून सोडवलं जाईल. तुम्ही तुमच्या बायका मुलांचा विचार करा, त्या बॉसचा विचार करू नका, त्याच्याकडे खूप आहे पण तुमच्याकडे काय आहे गमवायला सांगा, कुटुंबाशिवाय काय आहे. तेव्हा इथे आता सयाजी विखे पाटीलसुद्धा हात वरती करतो, संपतला जर सोडवायला आला तर मग माझं नाव समोर येईल हे त्याला बरोबर माहिती असतं. तेव्हा तो संपतला फक्त धमकी देत असतो काही बोलू नकोस म्हणून. तेव्हा सौमित्र म्हणतो की हे बघा जे काही खरं आहे ना ते सांगा, कारण मला कळलं आहे तुम्हाला काही प्रॉपर्टी वगैरे आता विकायची नव्हती, पण तुम्हाला इथे प्रॉपर्टीच्या क्रेज संदर्भात नाही तर मला अडकवण्याच्या संदर्भात तुम्ही मला वारंवार भेटत होता, माझी फसवणूक करत होता म्हणून मी तुमच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा ठोकून म्हणजे तुमच्यावरती कंप्लेंट करून मी तुम्हाला अरेस्टसुद्धा करू शकतो. तर इथे नानासाहेबांना किडनॅप केलं म्हणून त्याचबरोबर मला इथे फसवलं म्हणून मी तुमच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करू शकतो असं सौमित्र म्हणतो. तेव्हा इथे आता पूर्ण चारी बाजूने संपतची कोंडी झालेली असते. सयाजी आणि ऐश्वर्यासुद्धा आता गप्प बसलेले असतात. तेव्हा इथे संपत म्हणतो की मला माफ करा, या सगळ्यात माझी अशी काही चूक नाही आहे, मी काही केलेलं नाही आहे, मी फक्त माझ्या बॉससाठी काम करतो. कोण आहे तुझा बॉस, त्याचं नाव हवं आहे आत्ताच्या आत्ता असं ऋषिकेश विचारतो. तेव्हा संपत म्हणतो की त्याचं नाव आहे सयाजी विखे पाटील, मी त्यांच्यासाठीच काम करतो, एवढ्या वर्ष मी त्यांच्यासाठीच काम करतो आहे. तेव्हा इथे आता ऋषिकेशला आठवतं ज्या वेळेला त्याला एक डिलिव्हरी घेऊन पाठवलेलं असतं एका ठिकाणी, तेव्हा संपतच त्या गाडीचा ड्रायव्हर असतो आणि तेव्हासुद्धा ऋषिकेशला फसवण्याचा त्याने प्रयत्न केलेला असतो. तेव्हा ऋषिकेश जेव्हा संपतला बघतो तेव्हा त्याला तो ओळखतो आणि म्हणतो की हा सयाजीचा माणूस आहे आणि सयाजीसाठीच काम करतो आणि ते आता कळलेलं असतं. तेव्हा ऋषिकेश सौमित्राला सॉरीसुद्धा म्हणतो, कारण थोड्या वेळासाठी का होईना पण त्याच्या मनामध्ये संशय आलेला असतो. हे कारस्थान सौमित्राचं तर नाही आहे ना,
असं त्याला वाटलेलं असतं. पण इथे प्रेक्षकांनो आता जानकीने योग्य वेळेवरती सौमित्राचा पाठलाग करून इथे संपतला तिने पकडलेलं असतं रंगेहात. पोलिसांना बोलावून त्याला अरेस्ट करून त्याच्याकडून आता सत्य वधून घेतलेलं असतं आणि खरा बॉस सगळ्यांना कळलेला असतो, ते म्हणजे सयाजी विखे पाटील. आणि ऐश्वर्याच्या सांगण्यावरूनच एवढं मोठं कारस्थान संपतने केलेलं असतं. हे सत्य आता सगळ्यांच्या समोर संपतने वधवलेलं असतं. तर इथे जानकीने त्याच्याकडून वधवून घेतलेलं असतं आणि त्यामुळे खरा बॉस सौमित्र नसून हा सयाजी आहे हे कळलेलं असतं.